तर मी माझं एवढं पण पाय जात नव्हतं सर. हा. तर मी पायाला सहज हात लावू शकतो सर. मला पाठीच दुखत होतं सर बर बर. आणि पायाला दुखत होतं सर. चालताना लई त्रास होतो सर, वाकायला येत नव्हतं हा हा. आणि बसल्यावर आणि झोपताना वळताना वगैरे लई त्रास होत होता सर. आता बरे झालं सर मी ऍडमिट होऊन. अनेक जटिल रोगाला सुद्धा आपण मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतीय पारंपरिक चिकित्सेचा उपयोग करून घेतो. मणक्याचा आजार असू द्या, पॅरालिसिस असू द्या, गुडघ्याचे आजार असू द्या, अगदी जुन्या आजारात ज्यांना ऑपरेशन सुद्धा सांगितलंय त्यांना सुद्धा आपण अतिशय प्रामाणिकपणे ट्रीटमेंट करून त्यांना उपचारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सर तुमचं गाव कोणतं? लवंगी गाव आहे सर, हा, हा. दक्षिण सोलापूर तालुका, सोलापूर सर. पंचकर्मला आज 15वा दिवस आहे सर. वाटलं सर मला आज असं वाटतं की मी जाऊ नये, अजून 2 दिवस थांबावं. मी सोलापूरमध्ये 1-2 ठिकाणी हॉस्पिटलला दाखवलं सर आणि मी गोव्याला पण जाऊन आलो सर. कुठे कुठे? पट्टी वगैरे लावून. ओके, गोव्याला. पण तिथं काय फरक पडला नव्हता सर. ನಾನು ಬೆನ್ನಿಂದು ಮತ್ತು ಕಾಲಿನ ಇಲ್ಲಿ ಸೊಂಟನಾಗ ಭಾಳ ಬ್ಯಾನ್ ಐತ್ರಿ. ನಾ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ಬಳಕ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಯದ ನಂದು. 15 ದಿನ ಇಲ್ಲಿ ನಾ ಪಂಚಕರ್ಮ ಮಾಡ್ಕೋಕ್ ನಿಂತೀರಿ. ಈಗ ಪೂರ್ಣ ನಡೀತ್ರಿ, ಕಾಲ್ ಮ್ಯಾಗ ಎತ್ತತ, ಕುಂಡ್ರತ, ಬಗ್ತ, ಏನೂ ತ್ರಾಸ ಇಲ್ರಿ ನನಗೆ ಸರ್. ಭಾಳ ಚಲೋ ರೀ ಸೆಂಟ್ರ. ಬರ್ರಿ ತ್ರಾಸ ಇದ್ದವರು ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಚಲೋ ರೀ ಸರ್. ಸರ್ ಭಾಳ ಚಲೋ ರೀ, ನಾ ಸ್ಟಾಫ್ ಬಿ ಚಲೋ ರೀ. ಚಲೋ ಪಂಚಕರ್ಮ ಟ್ರೀಟ್ಮೆंट ಕೊಡ್ತಾರ್ರಿ. ಮತ್ತು ಒಟ್ಟ फसवागिरी इल्री सर. ಅದು चलो व्यवस्था आहे. खूप छान आहे सर सेंटर. सरांनी पण खूप चांगली काळजी घेतात, ट्रीटमेंट देतात आणि काय फसवागिरी नाही, काय नाही. एक इथं आला की 10-15 दिवस जर तुम्ही थांबलात तर तुम्ही 100% बरी होऊन जाता असं गॅरंटी देऊ शकतात सर. असं मला तर वाटतंय. माझं तर पूर्णपणे कमी झालेलं आहे.